आज बाबासोबत जेवायला कोण बसले? आता इकडे बघा रमाबाळ जेवायला बसलं होतं आज बाबासोबत. तिकडे बाबाचं पण खाणं चाललं होतं आणि बाबाकडे बघत बघत आमचं पण पोट भरत होतं. असं तर चाललं होतं आमच्या रमाबाळाचं मस्त मस्त जेवण. तर तुमचं जेवण झालं की नाही ते सांगा मला नक्की. आज स्वयंपाक तर मला अजिबात बनवायचा नव्हता, कारण की रात्रीची बिर्याणी भरपूर उरलेली होती. तीच गरम करून मी सगळ्यांना खायला दिली होती आणि मी पण तीच खाणार होते. तर मला नाश्त्याला आज काहीतरी पोहे करावे म्हटलं, पण बिर्याणी असताना पोहे कोण खाणार ना. मग मस्त अशी बिर्याणी गरम करून खाल्ली आणि रमासाठी बघा मी कसं मोठं आज अंथरूण टाकले. एवढं सगळं अंथरूण का टाकलं असेल बरं? तर रमाबाळ आता उभं राहायला लागले आणि नुसते धडपड धडपड चालू झाली आहे तिची आणि पडते सारखी सारखी. तर इकडे बघा इतकी सारी खेळणी मी तिच्यासाठी आणून ठेवलेत आणि रमाबाळ खेळते कशासोबत. काय करायचं आता या पोरीला? खेळणी चोरते आणि घरातली भांडीच खेळत बसते. बाळा, भांडी तर नंतर खेळायचीच आहेत, आत्ता काय खेळत बसले, असं मी तिला म्हणून ओरडले. तर रमाबाळ अजूनच त्या भांड्याबरोबर खेळणं चाललं होतं आणि फरशीवर खाली येणं चाललं होतं. तर बघा इकडे हे एक्सप्रेशन कशाचे आहेत ते नक्की मला सांगा तुम्ही. तर हे प्रत्येक आईला माहिती आहेत असे एक्सप्रेशन का देतं बाळ. आणि तिच्याकडं मी बघते म्हणून तर माझ्याकडं बघून अजूनच हसायला लागली, स्माईल देत होती. आणि हे बघा मी 2च मिनटं आतमध्ये गेले किचनमध्ये, तर रमाबाळ बघा खुर्चीखाली तिकडे एक खराटा होता तो पकडण्यासाठी ती त्या खुर्चीखाली गेली आणि धडकून धडकून बाहेर येत होती. तर तिला मी ओरडत होते, ये बाळा बाहेर, ये बाळा बाहेर. तर मला तिथूनच बघते, तिथूनच स्माईल देते, पण बाहेर यायचं नाव काही तिचं घ्यायचं नव्हतं. तिला मस्त वाटत होतं, ती वेगळ्या ठिकाणी आली होती बेडवरून खाली वगैरे. तर तिला मज्जा येत होती. तर तिला मी आता किती वेळची झाली खाली काढते, तर ये बाहेर म्हणते, तर तिला अजिबात यायचं नव्हतं बाहेर. तर रमाबाळाचा हा व्हिडिओ मी आता पप्पांना दाखवणार आहे रमाच्या. मग बघ रमाबाळाचा पप्पा म्हणतो, रमा अशी करत नाही, तशी करत नाही, खोटं सांगते. तर बघा इकडं रमाचं काय चालले नाटक. एवढं मोठं हातरून टाकले पण बाळाला बसायचं कुठे बघा, फरशीवर बसते. आता काय बोलू मी हिला आणि काय सांगू? किती वेळा मी तिला उचलून आणते आणि त्या वाकडावर ठेवते. तर रमाबाळ आहे की ते ऐकतच नाही. तिच्यासाठी मी ते सोफे पण तिथून उचलले आणि दुसरीकडे ठेवलेत, कारण की ती त्याला धरून उभं राहत होती. तर रात्रीचे 12 वाजले तर रमाबाळाचं काही झोपणं होत नव्हतं. मस्त असं अनिकेतने येताना पिझ्झा आणि मुगाची भजी मला आवडतात म्हणून घेऊन आला होता. मग म्हटलं एवढं सगळं खाल्ल्यानंतर स्वयंपाक कशाला करायचा, पण तरी पण म्हटलं थोडंसं हलकं फुलकं काहीतरी करावं, म्हणून मी सर्वांसाठी मुगाची खिचडी केली. आणि त्यात रमाबाळ पण काही झोपत नव्हतं. रात्रीच्या 1 वाजता मी तिला झोपवली. कधी उठली होती 4-5 वाजता, त्याच्यानंतर रात्री 1ला झोपली. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.